नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर मार्केटमध्ये गेली होती आणि छान असे खाडीचे जिळे मिळालेले। आता ह्या सीझनमध्ये आपल्याला दर्याचं मावरं अवेलेबल नाही, तर खाडीच्या जिळ्याची काही वेगळीच अप्रतिम चव असते। तर त्याचं मी तुम्हाला आज बाफात जे वाल, वांग, बटाटा, शेकटाची शिंग हे सगळं असं टाकून जे आम्ही वाडवळ पद्धतीने बाफात बनवतो ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला, खाडीचे जिळे आहेत हे स्वच्छ करून घेतलेले आहेत। मागे तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला आहे ज्याच्यामध्ये जिळे किंवा कोलंबी कशी साफ करायची ही कापून घेतलेली आहे, स्वच्छ करून घेतलेली आहे। त्यानंतर ह्या बाफातामध्ये मी बटाटा, शेवग्याची शेंग, वांग, वालाचे गोळे हे सर्व असे 4 भाज्या ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे। सोबत आहे चिंचेचा कोळ जो आपल्याला लागणार आहे आंबटपणा देण्यासाठी। टोमॅटो इथे चिरून घेतलेला आहे, एक मोठा कांदा घेतलेला आहे, बॉटल मसाला जो मच्छी करीसाठी वापरतो तो घेतलेला आहे, आले लसणाची पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर। आता सुरुवात करूया। नेहमीप्रमाणे चुलीवरती तवकट मांडलेला आहे। चुलीवरच्या जेवणाची चव काही अप्रतिमच असते। इथे आपण कढीपत्ता तेलात टाकणार आहोत, कांदा, आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो हे सर्व फ्राय होण्यासाठी आपण मीठही टाकलेलं आहे। ह्याच्यामध्ये सर्व एकजीव झालेलं आहे। आता आपल्या ज्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत, वालाचे गोळे हे सर्व कापून मी पाण्यात ठेवलेलं होतं जेणेकरून काळसर पडणार नाही। आता हे आपण वाफवत ठेवणार आहोत याच्यामध्ये। ह्याच्यासोबत कोलंबी टाकते। हे सर्व आता एकजीव होईस्तोवर, बटाटा वांग शिजेस्तोवर असंच आपण ठेवून देणार आहोत, तेलावरती शिजून घेणार आहोत। बटाटा वांग शिजत आलेलं आहे, पाहूया आणि मग शेवट करूया। पाहिलं की बटाटाही चांगला शिजलेला आहे, वांगही मऊ झालेलं आहे। कोलंबी टाकल्यामुळे थोडासा वेगळा फ्लेवर कलर इथे आलेला आहे, जणू वाटतं की मसाला टाकलेला आहे, परंतु आपण याच्यामध्ये अजून मसाला टाकलेला नाही। आता हे फ्राय झाल्यानंतर इथे जो बॉटल मसाला घेतलेला आहे तो मी इथे टाकते। हे थोडंसं असं स्मॅश होत आलं ना की चवीला खूप छान लागतं। आता ह्याच्यामध्ये आपण चिंचेचं पाणी जो घेतलेला आहे तो टाकणार आहोत। आता आपण चिंचेचं जो पाणी आहे तो टाकतोय। रस्सा जितका जाड हवा आहे त्याप्रमाणे आपण पाणी घ्यायचं आहे। आता एक 5 ते 10 मिनिटं याला उकळी येऊ द्यायची आहे। दहा मिनिटं आपण मसाला वगैरे लावून ठेवलेलं होतं चुलीवरती आणि आता झालेलं आहे। उकळा फुटलेला आहे, कोथिंबीर टाकते आणि आता उतरवते। तर तुम्हाला आजचं हे कोलंबीचं बाफात कसं वाटलं ते मला कमेंटद्वारे कळवा। आपल्या घरीही तुम्ही ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। आणि आजचा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।